श्री स्वामी समर्थ. तर कलशाला असं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये छान स्वच्छ पाणी घेतलं आणि नारळाला पण असं मी स्वच्छ धुवून घेतलं. बागेत अशी सुंदर फुलं आली होती, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी म्हणजे देवघरात अर्पण केलं. त्यानंतर मी स्वामीला अभिषेक घातला. दूध, दही, तूप, मध असं टाकून स्वामीला असं स्वच्छ धुवून घेतलं. त्यांची आंघोळ घालून घेतली. त्यांना छान असं पुसून स्वच्छ करून त्यांना वस्त्र घातले. त्यानंतर रोज त्यांना त्यांच्या गळ्यातली माळ आणि त्यांना चंदन लावून घेतलं की स्वामीची अशी छान आंघोळ करून पूजा करून घेतलं की मनच असं शांत आणि प्रसन्न वाटते. त्यानंतर धूप दीप लावून ओवाळून घेतलं. सर्व देवांची पूजा केली. त्यांना सर्वांना फूल अर्पण केले. चंदन अष्टगंध लावून त्यांना सर्व ओवाळून घेतलं. तर अशा प्रकारची आजची स्वामी पूजा आपली होती. कशी वाटली तुम्हाला असा छोटासा ब्लॉग आणि माझ्या स्वामीचा अभिषेक जरूर सांगा. नंतर भेटू दुसऱ्या छोट्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.